तर आज मी तुम्हाला दोन अशा पोझिशन सांगणार की त्या जर पोझिशनमध्ये जर तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केली तर नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं प्रॉपरली संतुष्ट करू शकता। केव्हा केव्हा तर ते लग्न पण करायला तयार नसतात आणि काही लोक तर माझ्याकडे असे पण येतात, तुम्हाला पेनाइल अँझायटी असेल किंवा तुमचं इंद्रिय लहान असल्यामुळे तुमच्या मनामध्ये डिप्रेशन आलेलं असेल तर त्यासाठी नक्कीच आमच्या क्लिनिकला येऊन तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग पण करून घेऊ शकता। आणि काही आमच्याकडं अत्याधुनिक पद्धती आहेत ज्याच्यामुळं काही ना काही प्रकार लोकांमध्ये आपण आपल्या इंद्रियाची साईज थोडी वाढवू शकतो। नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांना लहान इंद्रियाचा प्रॉब्लेम असतो, त्याला आम्ही स्मॉल पेनिस म्हणतो। केव्हा केव्हा ते हेरिडिटरी जेनेटिक पण असतं, त्याच्यामुळे त्यांची लिंगाची वाढ जी असते ती जे ग्रोईंग फेजमध्ये त्यांना ग्रोथ हार्मोन्स किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स जर त्या वेळेला म्हणजे जवानीमध्ये प्रॉपर मिनरल्स विटॅमिन्स वगैरे मिळाले नसतील तर त्याच्यामुळे पण त्यांच्या इंद्रियाची साईज थोडी लहान राहू शकते। आणि बरेच माझ्याकडे 90% लोक जे असतात ते कंप्लेंट करतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे। पण आता इंद्रिय तर लहान आहे, पण आता याच्यामध्ये आपण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये आपल्या पार्टनरला आपण कसं हॅपी ठेवू शकतो त्याविषयी आपण आज या व्हिडिओमधून थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया। मित्रांनो, तुम्ही तर तसं मला भरभरून यश दिलेलं आहे। आज 3 लाखाच्या वर आपली फॅमिली झालेली आहे आणि मला वाटतं की जितकं चांगलं तुम्हाला सेक्स एज्युकेशन दिलं तितकं तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं बेटर होऊ शकतं। मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता नक्कीच आपल्या मराठी बांधवांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालं पाहिजे। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आता इंद्रिय तर तुमचं लहान आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे की आपलं इंद्रिय लहान आहे, पण त्याच्यामुळं आपण थोडंसं डिप्रेशनमध्ये जातो किंवा अँझायटी डेव्हलप करून घेतो किंवा परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप करून घेतो आणि त्याच्यामुळं आपण आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये केव्हाही संतुष्ट राहत नाही। असे बरेच माझ्याकडे पेशंट येतात की त्यांच्या फक्त साईजबद्दल ते कन्सर्न असतात आणि त्या साईजमुळं केव्हा केव्हा तर ते लग्न पण करायला तयार नसतात आणि काही लोक तर माझ्याकडे असे पण येतात की डॉक्टर साहेब माझी साईज वाढवून द्या, नाही तर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही। तर अशा लोकांना मी सांगतो थांबा, काही तुम्हाला आत्महत्या करण्याची गरज नाही आहे, काही नाही आहे। कितीही इंद्रिय लहान असेल हे आपली नैसर्गिक देण किंवा देवाची देण म्हणून आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे, ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे। जर तुमचे इंद्रिय लहान असेल तर आज मी तुम्हाला 2 अशा पोझिशन सांगणार की त्या जर पोझिशनमध्ये जर तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी केली तर नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगलं प्रॉपरली संतुष्ट करू शकता आणि ऑर्गॅझमपर्यंत पण पोहोचू शकता। तर मित्रांनो, अशा 2 पोझिशन कोणत्या आहेत? तर पहिली पोझिशन सांगेल मी की डॉगी पोझिशन। डॉगी पोझिशनमध्ये काय होतं की डीप इन्सर्शन होतं आणि डीप इन्सर्शन झाल्यामुळं त्यांना फिलिंग चांगलं होतं आणि त्याच्यामुळं तुमचा पार्टनर संतुष्ट मिळण्यासाठी या डॉगी पोझिशन स्टाईलची नक्कीच तुम्ही मदत घेऊ शकता। आणि दुसरी पोझिशन आहे दॅट इज अ फिमेल ऑन टॉप पोझिशन। जेव्हा फिमेल आपल्या इंद्रियावर बसते तेव्हा तिला डीप पेनिट्रेशन भेटतं आणि डीप पेनिट्रेशन मिळाल्यामुळं तिला प्रॉपर स्ट्रोकिंग करता येतं आणि तिला कसं स्ट्रोकिंग करून घ्यायचं आहे, तिचा जी स्पॉट कसं स्टिम्युलेट करून घ्यायचं आहे, तिला कुठं कुठं स्टिम्युलेट करून घ्यायचं आहे, ती त्या प्रॉपर त्या स्ट्रोकिंगमुळं ती स्वतःच निवडते आणि स्वतःच बरोबर करून घेते। त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरला चांगलं संतुष्टी मिळू शकते। या 2 पोझिशन तुम्ही जर इंद्रिय लहान असेल तर नक्कीच करून बघा, तुम्हाला याचे बेनिफिट मिळतील। पण जर तुम्हाला पेनाइल अँझायटी असेल किंवा तुमचं इंद्रिय लहान असल्यामुळे तुमच्या मनामध्ये डिप्रेशन आलेलं असेल तर त्यासाठी नक्कीच आमच्या क्लिनिकला येऊन तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग पण करून घेऊ शकता। आणि काही आमच्याकडं अत्याधुनिक पद्धती आहेत ज्याच्यामुळं काही ना काही प्रकार लोकांमध्ये आपण आपल्या इंद्रियाची साईज थोडी वाढवू शकतो। हे पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही त्याची काही काळजी करू नका। केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये आला तर मी तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग, प्रॉपर व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस, काही आयुर्वेदिक ऑइल आणि काही विटॅमिन्स किंवा काही आपलं टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचे कोर्स करून आपण इंद्रियाची साईज काही प्रमाणात आपण वाढवू शकतो, हे तुम्ही विसरू नका। तर मित्रांनो, जर तुमचं इंद्रिय लहान असेल आणि तुमची पार्टनर जर संतुष्ट नसेल तर नक्कीच या 2 पोझिशनचा उपयोग करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा की याचे तुम्हाला काय बेनिफिट झाले, जेणेकरून आपले जे दर्शक आहे, आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण याच्याबद्दल तुमचं नॉलेज मिळणं गरजेचं असतं। धन्यवाद मित्रांनो।